EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी महिला व बालविकास विभागांतर्गत ग्रुप सी च्या धर्तीवर अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी आपण प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, व्हिडिओला उशीर न लावता प्रश्नाला सुरुवात करूया। सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोण पदभार स्वीकारला आहे? तर या ठिकाणी संजीव खन्ना यांनी पदभार स्वीकारला आहे। तर बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा। उखळ पांढरे होणे, उखळ पांढरे होणे तर नशीब उघडणे, उखळ पांढरे होणे म्हणजे नशीब उघडणे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, आम्हा मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा। आम्हा मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा तर सर्वनामिक विशेषण। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, धार्मिक वाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी नामाचा प्रकार नाही तर सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रयोगाचे रूपांतर करा। मी चहा घेतला, कर्मणी प्रयोग करा तर या ठिकाणी माझ्याकडून चहा घेतला गेला हा असा होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, गोधूम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा। गोधूम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा तर गहू असा होईल। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर वडी हा शब्द साखरवाडी या शब्दामध्ये नाही। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, वरण भात या शब्दाचे लिंग कोणते? वरण भात या शब्दाचे लिंग पुल्लिंग असे होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, र या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? र या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? तर टोटल 4 पद्धती आहेत। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील काळ ओळखा। मी बालपणी लवकर उठत असे, मी बालपणी लवकर उठत असे तर रीती भूतकाळ असे होईल। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, नश्वर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर शाश्वत। नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, बिस्किट हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? बिस्किट हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर पोर्तुगीज या भाषेतून मराठीत बिस्किट हा शब्द आलेला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, आली जरी कष्ट दशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत पळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळे या ओळीतील अलंकार ओळखा। आली जरी कष्ट दशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला जरी ते वरती उफाळे या ओळीतील अलंकार ओळखा तर दृष्टांत अलंकार असा होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालील तत्सम शब्द ओळखा तर या ठिकाणी खालील वृक्ष हा तत्सम शब्द होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, जन या शब्दातील ज ही वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर तालव्य या प्रकारचा आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा। शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर म्हणून असा होईल। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो,
मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर अकर्मक हा होईल बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर प्रयोजक हा क्रियापदाचा प्रकार आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळाला क्रियापदाचा अर्थ ओळखा, तर विद्यार्थी असा क्रियापदाचा अर्थ होईल. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, हसताना या क्रिया विशेषण अवयवाचा प्रकार ओळखा, तर धातू साधित असा होईल. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा, तर कालवाचक असा शब्दयोगी अवयवाचा प्रकार होईल. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर अकर्मक हा असा होईल. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर प्रयोजक असा होईल. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे? संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? तर 2050 पर्यंत. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर भारत या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्लोबल इन्व्हायरमेंट आउटलुक GEO7 अहवाल कोणत्या संस्थेने तयार केला आहे? ते या ठिकाणी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या संस्थेने अहवाल तयार केला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक AMR जागरूकता सप्ताह WAAW 2024 ची थीम काय आहे? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. शिक्षित करा अँड आत्ताच कार्य करा. शिक्षित करा आणि आत्ताच कार्य करा. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशात सध्या किती रामसर स्थळे आहेत? देशात सध्या 59 रामसर स्थळे आहेत. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? तर चौथे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स, स्पर्धा परीक्षेविषयी, सरळ सेवा भरतीविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास पर्यंत उपयुक्त होतील. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.